पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणानंतर वादाच्या भोवरात सापडलेल्या तत्कालीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। मात्र मंत्रिपद जाऊन 4.5 महिने लोटल्यानंतर सुद्धा धनंजय मुंडे यांनी सातपुडा हा शासकीय बंगला काही सोडलेला नाहीये। परिणामी धनंजय मुंडेंवरील दंडाची रक्कम आता 42 लाख रुपये झालेली आहे। महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर धनंजय मुंडे यांना मलबार हिल परिसरातील सातपुडा या बंगल्याचं वाटप करण्यात आलं होतं। मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर 15 दिवसातच सरकारी बंगला रिकामा करावा लागतो। धनंजय मुंडे यांनी 4 मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी 20 तारखेपर्यंत बंगला सोडणं खरं तर अपेक्षित होतं। मात्र त्यांनी अद्याप या बंगला रिकामा केलेला नाहीये। त्यामुळे आता या संदर्भात बंगला वेळेत रिकामा न केल्यामुळे दंडाची रक्कम 42 लाखांवरती गेलेली आहे। दरम्यान भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांना सातपुडा देण्याचा शासकीय आदेश 23 मे रोजी काढण्यात आला। मात्र मुंडे यांनी अजून सुद्धा बंगला रिकामा न केल्यामुळे आता मात्र छगन भुजबळांना सातपुडा बंगल्यावरती कधी प्रवेश मिळणार हे पाहावं लागणार आहे। तर सातपुडा बंगल्यामध्ये राहत असलेल्या धनंजय मुंडेंबाबत मंत्री भुजबळांनी स्पष्टीकरण दिलंय। कोणी राहत असेल तर कसं काढायचं असा प्रश्न भुजबळांनी केलाय। तर सीएम बंगल्याबाबत काय निर्णय घेतात हे बघू असं म्हणत निवासस्थानाचा जो चेंडू आहे तो त्यांनी टोलवलाय। राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाऊन 4.5 महिने झाले तरी सुद्धा अजूनही शासकीय निवासस्थान म्हणून त्यांना देण्यात आलेला मलबार हिल येथील सातपुडा बंगला त्यांनी रिक्त केलेला नाही आणि त्यामुळं आता आपण बघतोय की छगन भुजबळ जे नवीन मंत्री झालेले आहेत त्यांना मात्र या घरासाठीची प्रतीक्षा करावी लागणार आहे। मुंडेंवरील दंडाची रक्कम ही 42 लाख रुपये झालेली आहे। भुजबळांचा गृहप्रवेश त्यामुळे रखडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर 20 तारखेपर्यंत 4 मार्चला त्यांचा राजीनामा झालेला होता धनंजय मुंडे यांचा। त्यानंतर 20 तारखेपर्यंत त्यांनी हा बंगला सोडणं अपेक्षित होतं, मात्र ते झालेलं नाही आणि म्हणूनच 42 लाखांचा दंड त्यांना लावण्यात येणार आहे। साधारणपणे हा जो सातपुडा बंगला आपण बघितला तर 4667 स्क्वेअर फीट एवढा हा मोठा बंगला आहे आणि मंत्र्यांनी पद गेल्यानंतर 15 दिवसात तो सोडला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आहेत। परंतु तशा पद्धतीनं कुठेही बंगला सोडण्यासाठीचा प्रयत्न धनंजय मुंडे यांच्याकडनं होत नसल्याचं पाहायला मिळतंय। तर महिन्याला 200 रुपये प्रति चौरस फूट इतका दंड आता आकारला जात आहे। याचाच अर्थ काय तर एका महिन्याला 9 लाख रुपये साधारणपणे हा दंड त्यांना लावण्यात येतो आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये छगन भुजबळ जे राष्ट्रवादीचेच मंत्री झालेले आहेत त्यांना मात्र हा सातपुडा बंगला मिळणं कठीण झालेलं आहे। धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक कारणाने किंवा आजारपणामुळे हे एक्सटेन्शन मागितल्याचं सांगण्यात येते। परंतु ज्या पद्धतीनं इतके महिने 4.5 महिने लोटल्यानंतर सुद्धा धनंजय मुंडेंनी हा शासकीय निवासस्थान रिकामं केलेलं नाही, त्यामुळे त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई होते का हे बघणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ उमेशसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं तर जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढणार आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे। मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही। आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील, काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही। नाही, अजितदादाने स्वतः मला विचारलं तुम्ही म्हणजे नवीन घरामध्ये मंत्री उपमुख्यमंत्री, म्हटलं नाही अजून घर खाली झालं की जाईन। तुमची काही तक्रार वगैरे हां तक्रार वगैरे अशी काही? आणि माझी काय तक्रार असू शकते? आता आमचे ते सहकारी आहेत पक्षातले, मी काय तक्रार करणार? मी फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेन की दुसरं कुठलं काय असेल छोटं मोठं तर ते द्या। काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पाहत। हे खरं आहे की 15-20 दिवस काहीतरी 1 महिनाभराची काही मुदत असते। काही लोक जे आणखी महिना 15 दिवस वाढवून घेतात कारण सामान वगैरे न्यायचं असतं, शिफ्ट व्हायचं असतं आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं। पण ठीक आहे, आता जे आहे ही परिस्थिती आहे। भाजप सरकार कसं वागतंय हे देवेंद्रजींना माहिती आहे। त्यांची कोंडी झालेली आहे, धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं अशी अवस्था देवेंद्रजींची आहे। त्यामुळे त्यावर बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। 4 मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि आज 4 ऑगस्ट आहे।
म्हणजे तब्बल 5 महिने त्यांनी त्यांचा शासकीय बंगला खाली केलेला नाहीये आणि त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या आजारपणामुळे आणि मुलीच्या शाळेमुळे मला मुंबईत राहणं गरजेचं आहे. तर त्यासाठी कुठलाही स्वाभिमानी माणूस जर असता तर त्यांनी एक 2 बेडरूम किचनचं घर विकत नसेल तर त्यांनी भाड्यावर घेऊन ते राहिले असते. पण शासकीय बंगला न सोडणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यांच्यावर आज तगायत 42 नाही तर 46 लाखाचा तब्बल दंड बसतो आणि ते माफ करण्याचे अधिकार जे मुख्यमंत्र्यांना आहेत तो माफ करण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद म्हणा, विनंती म्हणा मी मुख्यमंत्र्यांना करते. त्यांनी हा दंड 1 रुपया सुद्धा माफ केला नाही पाहिजे. त्यांच्याकडनं दंड वसूल करून 4 दिवसाच्या आत त्यांनी ही जागा खाली करून त्यांचं निवासस्थान इथून हलवलं पाहिजे. पुढच्या अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते. अलमट्टी धरणाच्या उंची संदर्भातल्या मुद्द्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज महत्त्वाची बैठक घेत आहेत. स्थानिक आमदार आणि खासदारांसोबत विखे पाटील चर्चा करणार आहेत. यावेळेला अलमट्टीचा प्रश्न कसा निकाली काढता येईल यावरती चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राची भूमिका निश्चित केल्यानंतर दुपारी 3:30 वाजता महाराष्ट्राचे शिष्टमंडळ केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांची राजधानी दिल्लीमध्ये जाऊन भेट घेणार आहे. या भेटीमध्ये नेमका काय निर्णय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. केंद्र शासनानं जे त्यांनी ऑलरेडी व्यवस्था कर्नाटक सरकारनं केलेली आहे ते जाऊ नये, पुढे 524 पर्यंत त्यांनी उंची वाढवू नये अशी आमची अपेक्षा आहे. कारण की 2002-03 साली देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारनं सांगितलेलं आहे की बॅकवॉटरचा फटका हा आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला, सांगली जिल्ह्याला प्रामुख्यानं बसतोय. आणि म्हणून आत्ता आमची केंद्राला विनंती आहे की त्यांनी हस्तक्षेप करून जेवढं पाणी आत्ता साठवत आहेत आलमट्टीमध्ये ते त्यांना पुरेसं आहे आणि म्हणून उंची वाढवून देऊ नये अशी आमची मागणी असणार. आलमट्टीची जी उंची आहे ती जर वाढवली तर निश्चितपणानं कृष्णा काठ असेल, वारणा काठ असेल, पंचगंगेचा काठ असेल, या परिसरातील मोठ्या प्रमाणामध्ये गावांचं स्थलांतर होईल, शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. आणि म्हणून याला महाराष्ट्रातला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये आणि सर्व त्या पट्ट्यातल्या गावकऱ्यांचा विरोध आहे, सर्व लोकप्रतिनिधीचा विरोध आहे. पुढे जाऊया. अधिवेशनामध्ये कबूतरखानाबाबतच्या लक्षवेधीनंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील तब्बल 52 कबूतरखाने बंद केलेले आहेत. या ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यासाठी येणाऱ्या लोकांवर FIR सुद्धा नोंदवण्यात आल्याचं या सगळ्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळत आहे. एकीकडे भाजपाच्या चित्रा वाघ यांनी हा मुद्दा लावून धरलेला असताना दुसरीकडे भाजपाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई पालिकेला सुवर्णमध्य काढावा, पक्षांच्या संवर्धनासाठी पर्यायी जागा मुंबईमध्ये असावी याबाबतचे पर्याय सुचवलेले आहेत. मला असं वाटतं अशा प्रकारे केवळ आम्हाला वाटतं आणि बघा धर्मामध्ये काही प्रथा असतात त्या बदलल्या पाहिजेत, काळानुरूप त्या बदलतात. अशा प्रकारे कुठलंही जेव्हा न्यायालयाने आदेश दिलेला आहे तेव्हा कायद्याचं आपण पालन केलं पाहिजे. न्यायालयाने काहीतरी समजूनच आदेश दिला असेल. मला असं वाटतं अशा प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद किंवा आमचा धर्म म्हणतो तेच खरं अशा पद्धतीचं कोणीही वागू नये, हे चुकीचं आहे. आणि ज्याचा लोकांना त्रास होतो ती गोष्ट आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही करणार, अशा प्रकारचा हट्ट आणि हेकेखोरपणा कोणी करू नये. आज जनतेचा भावनांचा विचार हा केलाच पाहिजे आणि त्यासाठी जे लीगल ऑप्शन्स आहेत, रूट्स आहेत अवेलेबल, ते सगळे एक्सप्लोर केले पाहिजेत. मी समजतो आज जर हायकोर्टाने एक ऑर्डर दिली असेल तर त्याच्या अगेन्स्ट SLP जर फाईल करता येत असेल ती फाईल केली पाहिजे. त्याच्या अगेन्स्ट जर कोणता दुसरा लीगल मार्ग अडॉप्ट करता येत असेल तर तोही एक्सप्लोर केला पाहिजे, जेणेकरून आज ही जी जनतेची मागणी आहे आणि जी भावना आहे ते कुठेतरी एक बॅलन्स त्याला झाला पाहिजे. आज विषय असा आहे की हे क्लिअर डायरेक्शन्स कोर्टाचे आहेत आणि कोर्टाच्या डायरेक्शनचं पालन करणं हे गव्हर्नमेंटला बंधनकारक आहे. म्हणून गव्हर्नमेंट त्याचं पालन करत आहे. कोर्टाने त्याचे डायरेक्शन आणि एक एक्सप्लिसिट वेल रिझन्ड ऑर्डर दिलेली आहे. तर मी समजतो मग ह्याच्यात वन शुड फोकस ऑन दीज थिंग्स रादर दॅन
आणि लोकांच्या भावना दोन्ही बाजूच्या कशा आपल्याला त्याच्यात एक बॅलन्स आणता येईल ते बघणं गरजेचं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाव न घेता बच्चू कडूंवरती निशाणा साधलाय. काही लोकांनी आंदोलनं केली, उपोषणं, नौटंकी केली. त्यांनी मंत्री असताना अमरावतीला काहीच विचार केला नाही अशी टीका बावनकुळेंनी केली आहे. तर बावनकुळेंच्या टीकेला बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणं शेतकऱ्यांचा अपमान आहे. आत्महत्याग्रस्त 6 लाख शेतकऱ्यांचं कुटुंब उघड्यावरती पडेल, त्यांचा सरकार विचार करणार का असा सवाल सुद्धा केलेला आहे. तुम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून देऊ असं आश्वासन दिलं होतं, ही नौटंकी नाही का असा सवाल बच्चू कडूंनी केलाय. मला अभिमान आहे की मागच्या वेळी माननीय देवेंद्रजी काही लोकांनी या ठिकाणी नौटंकी केली, आंदोलनं केले, उपोषणं केले. त्यांनी कधीच त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करताना या अमरावतीचा विचारच केला नाही. या अमरावतीला अनेक मंत्री मिळाले, अनेक लोक मिळाले, पण खोटारडेपणा एवढा की आंदोलन करायचं, आंदोलनामध्ये नाटकं करायचे. पण या ठिकाणी मला अभिमान आहे माननीय देवेंद्रजींनी दिव्यांग जे आपले लाभार्थी आहेत, दिव्यांग व्यक्ती आहेत, दिव्यांग परिवार आहे, त्या दिव्यांग परिवाराला 1,500 रुपये महिना मिळायचा. पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी यावर्षीपासनं आता 1,500 ते 2,500 रुपये महिना आपल्या दिव्यांगांना मिळवून देण्याकरता या ठिकाणी एक मोठा कार्य या मागच्या बजेटमध्ये केलं. ही मस्ती आहे. बावनकुळेचं पोट भरल्यामुळं आता हे शब्द त्यांच्या तोंडात येतं. मला एक सांगा, 6 लाख शेतकऱ्यांच्या आजही बाया लेकरं प्रतीक्षेत आहे सरकार काही दिन म्हणून, आणि त्यांच्या वेदना, त्यांचा आक्रोश रस्त्यावर येऊन शेतकरी जर मोर्चे काढत असेल तर ते नौटंकी म्हणत असेल, म्हणजे शेतकरी काय तुम्हाला नौटंकी वाजवा. आणि शेतकऱ्याला जसं तुम्ही आता कोकाटेचं बोलणं बंद झालं तसं आता बावनकुळेंना शेतकऱ्यांना नौटंकी म्हणणं सुरू केलेलं आहे. कुठली मस्ती आली? कर्जमाफी तर दूरच, आणि उलट शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या आंदोलनाला नौटंकीसारखे नाव ठेवत असाल तर तुम्ही नौटंकी केली ना. तुम्ही बोलले नाही 7/12 कोरा कोरा.